हॅलो फ्रेंड्स, आपण शिकतोय चॅप्टर अल्कोहोल आणि त्यामध्ये शिकणार आहोत आपण आज रिॲक्शन्स ऑफ अल्कोहोल लेक्चर नंबर 7. याच्या आधीच्या लेक्चर्समध्ये आपण प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल, त्याचबरोबर फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्कोहोल, बॉइलिंग पॉइंट ऑफ अल्कोहोल, सोल्युबिलिटी ऑफ अल्कोहोल हे कन्सेप्ट बघितलेले आहेत. आता आज आपल्याला रिॲक्शन्स ऑफ अल्कोहोल हा मुद्दा लक्षामध्ये घ्यायचा आहे. अल्कोहोलच्या ज्या रिॲक्शन्स आहेत मेनली दोन भागांमध्ये डिवाइड आहेत. पहिला जो भाग आहे, समजा आपण अल्कोहोल घेतला तर तो आहे ROH म्हणजेच आहे COH, अल्किल ग्रुप म्हणजे कार्बन असतो. मग अल्कोहोलच्या ज्या रिॲक्शन्स आहेत त्या दोन आधारावरती आहे. काही रिॲक्शनमध्ये हा OH बॉन्ड ब्रेक होणार आहे आणि काही रिॲक्शनमध्ये हा CO बॉन्ड ब्रेक होणार आहे. म्हणजे reactions of alcohol are divided into two parts. First one where the OH bond breaks, second one where the CO bond breaks. तर आपण पहिला पार्ट लक्षामध्ये घेणार आहोत, रिॲक्शन्स ऑफ अल्कोहोल इन्व्हॉल्विंग ब्रेकिंग ऑफ OH बॉन्ड. ज्या रिॲक्शनमध्ये OH बॉन्ड ब्रेक होणार आहे अशा रिॲक्शन्स आपण लक्षामध्ये घेणार आहोत. आणि एक गोष्ट डोक्यात ठेवा, रिॲक्शन्स ऑफ अल्कोहोल इन्व्हॉल्विंग ब्रेकिंग ऑफ OH बॉन्डमध्ये रिॲक्टिव्हिटी ऑर्डर जर का आपण बघितली तर प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी अल्कोहोल अशी ती रिॲक्टिव्हिटी ऑर्डर असणार आहे. म्हणजे ब्रेकिंग ऑफ OH बॉन्ड सगळ्यात सहजपणे कोणत्या अल्कोहोलमध्ये होईल? प्रायमरी. आणि या रिॲक्शन सगळ्यात उशिरा कुठल्या अल्कोहोलमध्ये होतील? टर्शरी. काय हेडिंग आहे? रिॲक्शन्स ऑफ अल्कोहोल इन्व्हॉल्विंग ब्रेकिंग ऑफ OH बॉन्ड. आणि रिॲक्टिव्हिटी ऑर्डर काय असणार आहे? प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी अशा पद्धतीची रिॲक्टिव्हिटी ऑर्डर असेल. म्हणजे कुठला अल्कोहोल या रिॲक्शन सगळ्यात लवकर देतो तर प्रायमरी अल्कोहोल, आणि सगळ्यात उशिरा देणारा कुठला अल्कोहोल आहे तर टर्शरी अल्कोहोल. त्यामध्ये सुद्धा आपण पहिला पार्ट लक्षामध्ये घेणार आहोत, ॲसिडिक प्रॉपर्टीज ऑफ अल्कोहोल. आपण याही आधी फिजिकल प्रॉपर्टीजच्या वेळेला सांगितलं होतं की अल्कोहोल इज न्यूट्रल टू लिटमस. म्हणजे रेड लिटमस रिमेन्स रेड, ब्ल्यू लिटमस रिमेन्स ब्ल्यू. म्हणजे लिटमस पेपरचा कलर अल्कोहोलमध्ये बदलत नाही. म्हणजे लिटमस पेपर टेस्टनुसार अल्कोहोल हा न्यूट्रल नेचरचा आहे. दुसरीकडे लेविस थेअरी जर का आपण घेतली तर तुम्हाला माहिती आहे की ROH मध्ये जो ऑक्सिजन आहे त्या ऑक्सिजन वरती दोन लोन पेअर असतात. त्यातली लोन पेअर हा ऑक्सिजन डोनेट करू शकतो. आणि इलेक्ट्रॉन पेअर डोनरला लेविसनी काय म्हटलं होतं? बेस. अँड दॅट्स वाय अल्कोहोल्स आर लेविस बेसेस बिकॉज दे कॅन डोनेट लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन प्रेझेंट ऑन ऑक्सिजन ॲटम. त्याच वेळेला अल्कोहोल जो आहे ROH हा या H+ ला म्हणजे प्रोटॉनला डोनेट करू शकतो. ॲज अल्कोहोल कॅन डोनेट H+ आयन, दे कॅन ॲक्ट ॲज अ ब्राउनस्टेड ॲसिड. ते ब्राउनस्टेड ॲसिड म्हणून सुद्धा काम करू शकतात. आणि म्हणून दिलंय की अल्कोहोल कॅन बिहेव ॲज अ ब्राउनस्टेड ॲसिड बिकॉज दे कॅन डोनेट H+, दॅट इज प्रोटॉन. H+ ला आपण काय म्हणतो? प्रोटॉन टू स्ट्रॉंगर बेस. पण हा मुद्दा महत्त्वाचा आहे की ते H+ आयन प्रोटॉन डोनेट करतात, पण कोणाला डोनेट करतात? ते फक्त स्ट्रॉंग बेसलाच डोनेट करतात. यावरनं लक्षामध्ये येतं की वीकर बेसला ते डोनेट करू शकत नाही. म्हणजेच अल्कोहोल जे आहे हे वीकली ॲसिडिक इन नेचर आहे. ॲज दे कॅन डोनेट प्रोटॉन ओनली टू स्ट्रॉंग बेस, दे आर वीकर ॲसिड. अल्कोहोल्स आर वीकर ॲसिड. आता बघा, alcohol when reacts with an active alkali metal like a sodium, potassium, aluminum, it liberates hydrogen gas. एक मुद्दा डोक्यात ठेवा. It is the property of acid that it reacts with an active metal and liberates hydrogen gas. ही ॲसिडची प्रॉपर्टी आहे की तो ॲक्टिव्ह मेटल सोबत हायड्रोजन गॅसला लिबरेट करतो. अल्कोहोलने सुद्धा तर तेच केलंय. अल्कोहोलने सुद्धा ॲक्टिव्ह मेटल सोबत हायड्रोजन गॅस लिबरेट केलाय. म्हणजेच अल्कोहोल या ठिकाणी कुठलं नेचर दाखवतो आहे तर ॲसिडिक नेचर दाखवतो आहे. बघा, 2-3 रिॲक्शन्स आपण दिलेले आहेत. C2H5OH म्हणजे इथिल अल्कोहोल. इथिल अल्कोहोल व्हेन रिॲक्ट्स विथ अ ॲक्टिव्ह मेटल लाईक अ सोडियम, देन वी गेट सोडियम इथॉक्साइड. काय नाव सांगितलं याचं? सोडियम इथॉक्साइड विथ द लिबरेशन ऑफ हायड्रोजन गॅस. विथ द लिबरेशन ऑफ हायड्रोजन गॅस. म्हणजेच इथिल अल्कोहोलनी अल्कली मेटल सोबत हायड्रोजन गॅसला लिबरेट केलाय. म्हणजेच इथिल अल्कोहोल कुठलं नेचर दाखवतोय? ॲसिडिक नेचर दाखवतोय. पुन्हा
Ethyl alcohol when reacts with aluminum, then we get aluminum ethoxide. काय मिळतो आपल्याला? Aluminum ethoxide with the liberation of hydrogen gas. Again we can say that as ethyl alcohol reacts with an alkali metal like a sodium and aluminum and liberates hydrogen gas, that's why ethyl alcohol is of acidic nature. आता जसा इथिल अल्कोहोल घेतलाय, कोणताही अल्कोहोल घेऊन तुम्ही रिएक्शन लिहू शकता. इथे मुद्दामून एक किचकट अल्कोहोल घेतलाय बघा, टर्शरी ब्युटिल अल्कोहोल. Tertiary butyl alcohol when reacts with aluminum, then we get aluminum tertiary butoxide. काय मिळेल तुम्हाला? Aluminum tertiary butoxide with the liberation of hydrogen gas. Thus we can say that tertiary butyl alcohol shows acidic nature. Tertiary butyl alcohol shows acidic nature. या ठिकाणी tertiary butyl alcohol acidic nature दाखवतोय असं म्हणू शकतो आपण. आता एक फॅक्टर लक्षात घ्या, ऍसिडिक नेचर ऑर्डर काय असते? तर ऍसिडिक नेचर ऑर्डर इज प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी. मी आधीच सांगितलं तुम्हाला की प्रायमरी अल्कोहोलचा ऍसिडिक नेचर सगळ्यात जास्त असणार कोणापेक्षा? सेकंडरी अल्कोहोलपेक्षा. आणि सेकंडरी अल्कोहोलचा ऍसिडिक नेचर कोणापेक्षा जास्त असेल? टर्शरी अल्कोहोलपेक्षा. एक गोष्ट लक्ष द्या, इकडे इथिल अल्कोहोलची आपण ॲल्युमिनियम सोबत रिएक्शन बघितली आहे, इकडे टर्शरी ब्युटिल अल्कोहोलची आपण ॲल्युमिनियम सोबत रिएक्शन बघितली आहे. या दोन रिएक्शन मध्ये इथिल अल्कोहोलची रिएक्शन अत्यंत वेगाने झाल्याचं तुम्हाला दिसेल आणि एकदम लवकर हायड्रोजन गॅस लिबरेट झाल्याचं आपल्याला दिसेल. यावरनं आपण असं म्हणू शकतो की हा जो प्रायमरी अल्कोहोल आहे इथिल अल्कोहोल, याचं ऍसिडिक नेचर जास्त आहे आणि टर्शरी अल्कोहोलचं ऍसिडिक नेचर हे काय असतं? कमी असतं. एक नोट आपण या ठिकाणी दिली आहे बघा, अल्कोहोल जो आहे हा ॲक्वियस सोडियम बायकार्बोनेट सोबत तसंच ॲक्वियस सोडियम हायड्रॉक्साइड सोबत रिएक्शन देत नाही. म्हणजेच काय? अल्कोहोल गिव्स नो रिएक्शन विथ अ वीकर बेस. वीकर बेस सोबत तो रिएक्शन देत नाही, बट इट रिएक्ट्स विथ अ स्ट्रॉंगर बेस अँड लिबरेट्स हायड्रोजन गॅस. पण तो स्ट्रॉंग बेस सोबत मात्र रिएक्ट होतो. ॲज अल्कोहोल गिव्स नो रिएक्शन विथ अ वीकर बेस अँड इट गिव्स ओनली रिएक्शन विथ अ स्ट्रॉंगर बेस, वी कॅन से दॅट अल्कोहोल इज वीकली ॲसिडिक इन नेचर. ऑल धिस इज अबाउट द ॲसिडिक नेचर ऑफ अल्कोहोल. ज्यामध्ये आपण कोणता मुद्दा सांगितलाय की अल्कोहोल हा ॲक्टिव्ह मेटल सोबत रिएक्ट होतोय आणि हायड्रोजन गॅसला लिबरेट करतोय, म्हणजेच तो ॲसिडिक नेचर दाखवतोय. आणि ॲसिडिक नेचर ऑर्डर आपण सांगितली प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी. प्रायमरी अल्कोहोल ही रिएक्शन लवकर देतो, म्हणजेच त्याचं ॲसिडिक नेचर कंपॅरेटिव्हली सेकंडरी आणि टर्शरी अल्कोहोल पेक्षा जास्त असलं पाहिजे. Now the next and important reaction of alcohol is esterification reaction. Now what is esterification reaction? When acid reacts with alcohol to produce ester, this is called as esterification reaction. ॲसिड आणि अल्कोहोल जेव्हा एकमेकांसोबत रिॲक्ट होतात आणि एस्टर तयार होतो, याला आपण एस्टरिफिकेशन रिॲक्शन असं म्हणत असतो. फिशर आणि स्पायरर या सायंटिस्टनी ही रिॲक्शन दिली आहे, म्हणून याला फिशर स्पायरर एस्टरिफिकेशन रिॲक्शन असं देखील म्हटलं जातं. पहा एकदा, ॲसिड RC डबल बॉन्ड OOH, अल्कोहोल R-OH. मुद्दामून हे दोन R वेगळे असावे म्हणून याला R आणि याला R- असं मी नाव दिलेलं आहे. When carboxylic acid and alcohol are heated at 413 Kelvin in presence of dehydrating agent like a concentrated H2SO4 or dry HCl. यांना काय म्हटलं आपण? These are dehydrating agent. Dehydrating agent like a concentrated H2SO4 or dry HCl, then we get ester. This is called as esterification reaction. बघा, डेफिनेशन ऑफ एस्टरिफिकेशन काय सांगितली आपण? कार्बोक्सिलिक ॲसिड व्हेन हिटेड विथ अल्कोहोल ॲट 413 केल्विन इन प्रेझेन्स ऑफ डिहायड्रेटिंग एजंट लाईक अ कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 और ड्राय HCl, देन वी गेट एस्टर. दिस इज कॉल्ड ॲज एस्टरिफिकेशन रिॲक्शन. याला आपण एस्टरिफिकेशन रिॲक्शन असं म्हणत असतो. एक गोष्ट लक्ष द्या, या ठिकाणी डिहायड्रेटिंग एजंट म्हणून आपण कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 आणि ड्राय HCl वापरलेले आहेत. जर का प्रायमरी अल्कोहोल तुम्ही वापरणार असाल
तर प्रायमरी अल्कोहोल लाईक इथिल अल्कोहोल जसं इथे आपण वापरला आहे, प्रायमरी अल्कोहोल जर का तुम्ही वापरणार असाल तर डिहायड्रेटिंग एजंट म्हणजेच कॅटॅलिस्ट म्हणून तुम्ही कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 वापरू शकता. पण सेकंडरी अल्कोहोल आणि टर्शरी अल्कोहोलची जर का एस्टरिफिकेशन रिॲक्शन मध्ये तुम्ही वापर करणार असाल, इफ सेकंडरी अँड टर्शरी अल्कोहोल इज यूज्ड ड्यूरिंग एस्टरिफिकेशन रिॲक्शन, वन मस्ट अवॉइड द यूज ऑफ कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 and one must use dry HCl instead of concentrated H2SO4. काय म्हणतोय बघा, प्रायमरी अल्कोहोल असेल तर कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 वापरा आणि सेकंडरी आणि टर्शरी अल्कोहोल असेल तर ड्राय HCl वापरा. कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 सेकंडरी आणि टर्शरी अल्कोहोल करता बिलकुल वापरायचं नाही. का बरं? जर का तुम्ही इथे सेकंडरी आणि टर्शरी अल्कोहोल असताना सुद्धा कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 जर का वापरला तर तो कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 एस्टरिफिकेशन रिॲक्शन होण्याच्या ऐवजी डिहायड्रेशन रिॲक्शन देईल आणि या सेकंडरी आणि टर्शरी अल्कोहोलचं रूपांतर अल्कीन मध्ये करून ठेवेल. म्हणजे आपल्याला जायचं होतं एस्टर पाशी, पोचू आपण अल्कीन पाशी. म्हणून नेहमी लक्षात ठेवा, कार्बोक्सिलिक ऍसिड व्हेन रिॲक्ट्स विथ प्रायमरी अल्कोहोल दॅट रिॲक्शन इज कॅरिड आउट इन प्रेझेन्स ऑफ कॉन्सन्ट्रेटेड H2SO4. इट इज अ बेटर वन. Carboxylic acid when reacts with a secondary alcohol or tertiary alcohol, avoid the use of concentrated H2SO4 but use dry HCl. का बरं कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 अवॉइड करा? कारण कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 या सेकंडरी आणि टर्शरी अल्कोहोलचं काय करेल? डिहायड्रेशन करून टाकेल आणि त्याचं रूपांतर अल्कीन मध्ये करेल आणि आपल्याला एस्टर मिळणार नाही. त्यामुळे ही गोष्ट आवर्जून काळजीपूर्वक तुम्ही लक्षामध्ये घेणं आवश्यक आहे. इथे तुम्ही ZnCl2 याला सुद्धा डिहायड्रेटिंग एजंट म्हणून वापरू शकता. थोरिया THO2 याला सुद्धा डिहायड्रेटिंग एजंट म्हणून वापरू शकता. पण बेटर वन हेच आहेत म्हणून ते आपण दिलेत, कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 आणि ड्राय HCl. दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायचा आहे. जेव्हा एस्टरिफिकेशन रिॲक्शन होते त्यावेळेला काय होतं? OH मायनस ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड, हा जो OH मायनस आहे कार्बोक्सिलिक ऍसिडचा, इट इज रिप्लेस्ड बाय अल्कोक्सी ग्रुप OR minus of alcohol. As one nucleophile is replaced by another nucleophile, esterification is nucleophilic substitution reaction. It is SN reaction. आणि या रिॲक्शनला तुम्ही काय म्हणू शकता? इट इज कॉल्ड एज अल्कोहोलेसिस ऑफ ऍसिड. ऍसिडचं आपण अल्कोहोलेसिस करतोय म्हणजे ऍसिड मध्ये अल्कोहोल ऍड करतोय. दॅट्स वाय इट इज कॉल्ड एज अल्कोहोलेसिस ऑफ ऍसिड. किंवा उलट असं पण म्हणता येईल की जणू काही आपण अल्कोहोल मधला हायड्रोजन काढतोय आणि तिथे हा असिल ग्रुप ठेवतोय. म्हणजे इन अल्कोहोल हायड्रोजन इज रिप्लेस्ड बाय असिल ग्रुप. त्यामुळे एका अँगलनी त्याला तुम्ही असिलेशन ऑफ अल्कोहोल असं देखील म्हणू शकता. बघा काय म्हटलंय, ही रिॲक्शन आहे फिशर स्पायरर एस्टरिफिकेशन रिॲक्शन. याला आपण म्हणतोय अल्कोहोलेसिस ऑफ ऍसिड किंवा असिलेशन ऑफ अल्कोहोल. याला म्हटलंय न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. का बरं? बिकॉज OH मायनस न्यूक्लिओफाइल ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड इज रिप्लेस्ड बाय अल्कोक्सी न्यूक्लिओफाइल फ्रॉम अल्कोहोल. OH मायनस इज रिप्लेस्ड बाय OR मायनस, वन न्यूक्लिओफाइल रिप्लेस्ड बाय अनदर न्यूक्लिओफाइल. हेन्स इट इज न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. ही न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन आहे. दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या, ज्या वेळेला ऍसिड अल्कोहोल रिॲक्ट होऊन एस्टर तयार होतो त्यावेळेला काय होतं? ऍसिडचा जातो OH आणि अल्कोहोलचा जातो H. असा वॉटर हा एलिमिनेट झाल्याचं आपल्याला दिसतं. वॉटर इज एलिमिनेटेड हिअर. पण वॉटर एलिमिनेट होत असताना OH कोणाचा चाललाय? ऍसिडचा. आणि अल्कोहोलचा काय चाललेला आहे? H. हे कोणत्या टेक्निकनी लक्षात आलंय? ट्रेसर टेक्निकनी. पहिले ऍक्च्युली जुन्या अभ्यासामध्ये असं समजल्या जायचं की जणू काही ऍसिडचा H आणि अल्कोहोलचा OH जातो का. पण हा गैरसमज दूर झाला जेव्हा ट्रेसर टेक्निक डेव्हलप झालं आणि या ट्रेसर टेक्निकनी प्रॅक्टिकली प्रूव्ह करून दाखवलं की कार्बोक्सिलिक ऍसिडचा कोण चाललाय? OH आणि अल्कोहोलचा कोण चाललेला आहे? H. हे कोणत्या टेक्निकनी प्रूव्ह झालेलं आहे? ॲज पर ट्रेसर टेक्निक. आणि म्हणून आपण इथे दिलेला आहे बघा, OH ऑफ ऍसिड इज रिप्लेस्ड बाय OR डॅश ऑफ अल्कोहोल. OH ऑफ ऍसिड इज रिप्लेस्ड बाय OR डॅश ऑफ अल्कोहोल. हे कोणामुळे समजलं आपल्याला? ट्रेसर टेक्निकमुळे. दुसरा मुद्दा, OH ऑफ ऍसिड अँड H ऑफ अल्कोहोल आर रिमूव्ड ॲज अ वॉटर. OH of acid and H of alcohol they are removed as a water. हे सुद्धा कशामुळे समजलेलं आहे? ट्रेसर टेक्निक मुळेच आपल्याला लक्षात आल्याचं दिसून येतं.
पुढे या ठिकाणी आपण सांगितलं होतं की ॲसिड व्हेन रिॲक्ट्स विथ अल्कोहोल at 413 Kelvin in presence of concentrated H2SO4 or dry HCl, then we get ester. This is called as Fischer-Speirer esterification reaction. समजा आपण हा डिहायड्रेटिंग एजंट म्हणजेच कॅटॅलिस्ट H2SO4 ड्राय HCl वापरलाच नाही, मग रिॲक्शन होईल की नाही? तर रिॲक्शन होणार, पण त्या केसमध्ये रिॲक्शन रिव्हर्सिबल रिॲक्शन झाल्याचं दिसेल. म्हणजे काय होईल? ॲसिड अल्कोहोल रिॲक्ट होतील, एस्टर देतील, पण तयार झालेला एस्टर लगेच वॉटर सोबत रिॲक्ट होईल आणि पुन्हा तुम्हाला ॲसिड आणि अल्कोहोल देईल. म्हणजे ती टू अँड फ्रो रिॲक्शन होईल, म्हणजेच ती रिव्हर्सिबल रिॲक्शन झाल्याचं दिसेल. त्या केसमध्ये फॉरवर्ड डायरेक्शन रिॲक्शनला आपण एस्टरिफिकेशन म्हणू, तर बॅकवर्ड डायरेक्शन रिॲक्शनला हायड्रोलिसिस असं म्हटलं जाईल. आता आपल्याला एस्टर हा फायनल प्रॉडक्ट म्हणून पाहिजे, म्हणजे बॅकवर्ड रिॲक्शन आपल्याला अवॉइड करायची आहे, म्हणून आपण कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 किंवा ड्राय HCl चा उपयोग करतो. काय फायदा होतो याच्यामुळे? तर कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 आणि ड्राय HCl काय करतं? या रिॲक्शनला होऊ देतं, या रिॲक्शनचा वेग वाढवतं, लवकर एस्टर तयार करतं आणि एस्टर सोबत जो वॉटर तयार झालेला आहे त्या वॉटरला ॲब्सॉर्ब करून घेतं. त्या वॉटरला ॲब्सॉर्ब करून घेतल्यामुळे काय होईल की रिॲक्शन रिव्हर्स डायरेक्शनमध्ये होणार नाही, फक्त फॉरवर्ड डायरेक्शनमध्ये झाल्याचं दिसून येतं. म्हणजे मुद्दा काय लक्षामध्ये घ्यायचा आहे की जर का तुम्ही कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 आणि ड्राय HCl वापरलं जरी नाही तरी रिॲक्शन होणार, एस्टर तयार होईल, पण रिॲक्शन रिव्हर्सिबल असेल. तो एस्टर वॉटर सोबत परत रिॲक्ट होईल आणि पुन्हा ॲसिड आणि अल्कोहोल तुम्हाला मिळेल. अशा केसमध्ये फॉरवर्ड डायरेक्शन रिॲक्शनला एस्टरिफिकेशन, तर बॅकवर्ड डायरेक्शनला हायड्रोलिसिस असं म्हटलं जाईल. आपल्याला हायड्रोलिसिस रिॲक्शन करायची नाही आहे, आपल्याला एस्टर हा फायनल प्रॉडक्ट म्हणून पाहिजे. म्हणून कॅटलिस्ट कोण निवडला आपण? कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 ड्राय HCl. हे डिहायड्रेटिंग एजंट आहे, हे रिॲक्शनला वेगाने तर घडवून आणतातच, पण त्याचबरोबर जो वॉटर तयार झालाय त्याला ॲब्सॉर्ब करून टाकतात, त्याला एंगेज करून टाकतात, जेणेकरून तो एस्टर सोबत पुन्हा रिॲक्ट होऊ शकणार नाही आणि रिॲक्शन बॅकवर्ड डायरेक्शनमध्ये काही होऊ शकणार नाही. आता एक पर्टिक्युलर रिॲक्शन घेऊन बघू आपण. कार्बॉक्झिलिक ॲसिडमध्ये मी ॲसिटिक ॲसिड घेतला आणि अल्कोहोलमध्ये मी इथिल अल्कोहोल घेतला. आता घेतला ॲसिटिक ॲसिड व्हेन हिटेड विथ इथिल अल्कोहोल ॲट 413 केल्व्हिन. मला सांगा इथिल अल्कोहोल हा कुठला अल्कोहोल आहे? प्रायमरी अल्कोहोल. मग तुम्ही कोणाचा उपयोग करणार? कॉन्सन्ट्रेटेड H2SO4. म्हणून ॲरोवरती तुम्हाला फक्त कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 दिसतोय, ड्राय HCl दिसत नाही आहे. मग वाक्यात काय बोलणार? ॲसिटिक ॲसिड व्हेन हिटेड विथ इथिल अल्कोहोल ॲट 413 Kelvin in presence of concentrated H2SO4 which acts as a dehydrating agent, then ॲसिटिक ॲसिडचा OH जाईल आणि अल्कोहोलचा H जाईल, H2O एलिमिनेट होईल आणि आपल्याला एस्टर मिळाल्याचं दिसेल. काय नाव आहे एस्टरचं? इथिल ॲसिटेट. हा एस्टर आपल्याला या ठिकाणी मिळाल्याचं दिसून येणार आहे. हा प्रायमरी अल्कोहोल असल्यामुळे आपण कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 वापरल्याचं दिसून येतं. तर दिस इज अबाउट द एस्टरिफिकेशन रिॲक्शन. या ठिकाणी एस्टरिफिकेशन रिॲक्शनमध्ये लक्षात घ्या की ॲसिड आणि अल्कोहोल पासून आपण एस्टर तयार केलेला आहे. आता ॲसिड आणि अल्कोहोल पासून जेव्हा आपण एस्टर तयार करतो तेव्हा या रिॲक्शनचा जो रेट आहे, रेट ऑफ द एस्टरिफिकेशन रिॲक्शन, इट मेनली डिपेंड्स अपॉन अल्कोहोल अँड ॲसिड प्लेज द मायनर रोल. म्हणजे रेट ऑफ एस्टरिफिकेशन हे प्रामुख्याने कोणावरती अवलंबून असतं? अल्कोहोलवरती, आणि ॲसिड हा मायनर रोल त्या ठिकाणी प्ले करतो असं दिसून आलेलं आहे. आता अल्कोहोलमध्ये प्रायमरी अल्कोहोल, सेकंडरी अल्कोहोल, टर्शरी अल्कोहोल आहे. कुठला अल्कोहोल घेतला म्हणजे रिॲक्शन वेगाने होईल, तर ऑर्डर ऑफ रिॲक्टिव्हिटी काय असेल? तर ऑर्डर ऑफ एस्टरिफिकेशन आहे मिथिल अल्कोहोल सगळ्यात लवकर रिॲक्शन देईल, नंतर मग इथिल अल्कोहोल सारखे प्रायमरी अल्कोहोल, त्यापेक्षा उशिरा सेकंडरी अल्कोहोल आणि सगळ्यात उशिरा टर्शरी अल्कोहोल. म्हणजे मिथिल अल्कोहोल, प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी अल्कोहोल. दिस इज द ऑर्डर ऑफ रिॲक्टिव्हिटी ऑफ ऑर्डर ऑफ किंवा ऑर्डर ऑफ एस्टरिफिकेशन रिॲक्शन. तेवढ्याला ॲसिडची काय ऑर्डर असेल तर एक लक्षात घ्या, लोअर ॲसिड शोज ग्रेटर रेट ऑफ एस्टरिफिकेशन. कारण लोअर ॲसिडचं ॲसिडिक नेचर जास्त असतं. ॲज द ॲसिडिक नेचर डिक्रीजेस द रेट ऑफ एस्टरिफिकेशन ऑल्सो डिक्रीजेस. सो फॉर्मिक ॲसिड टेक part quickly in esterification reaction as compared to acetic acid. Acetic acid लवकर रिॲक्शन मध्ये भाग घेईल as compared to propionic acid. म्हणजे ॲसिड करता ऑर्डर ऑफ एस्टरिफिकेशन काय असेल? फॉर्मिक ॲसिड सगळ्यात फास्ट,
थोडी उशिरा ॲसिटिक ॲसिड, त्यापेक्षा उशिरा प्रोपिओनिक ॲसिड अँड सो ऑन असं आपल्याला गेल्याचं दिसून येईल. काय काय इम्पॉर्टंट पॉईंट्स बघितलेत बघा. या रिॲक्शनला आपण फिशर स्पायरर एस्टरिफिकेशन रिॲक्शन म्हटलं होतं. या रिॲक्शनला आपण अल्कोहोलॅसिस ऑफ ॲसिड म्हटलं होतं. या रिॲक्शनला आपण असिलेशन ऑफ अल्कोहोल असं म्हटलं होतं. वन न्यूक्लिओफाईल रिप्लेस्ड बाय अनदर न्यूक्लिओफाईल म्हणून न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन म्हटलं होतं. ॲसिड आणि अल्कोहोलपासून आपण एस्टर तयार करतोय, पण एस्टर तयार करण्यामध्ये मेन रोल कोण प्ले करतो? अल्कोहोल. ॲसिडचा मायनर रोल त्या ठिकाणी असतो. अल्कोहोलमध्ये ऑर्डर ऑफ एस्टरिफिकेशन काय असते? मिथिल अल्कोहोल, प्रायमरी अल्कोहोल, सेकंडरी अल्कोहोल आणि टर्शरी अल्कोहोल. तर ॲसिडचं काय बिहेवियर त्या ठिकाणी असेल? फॉर्मिक ॲसिड हा लवकर रिॲक्शनमध्ये भाग घेईल कोणापेक्षा? ॲसिटिक ॲसिडपेक्षा. ॲसिटिक ॲसिड लवकर भाग घेईल कोणापेक्षा? प्रोपिओनिक ॲसिडपेक्षा. मी एक मुद्दा तुम्हाला सांगितला होता की या ठिकाणी या दोघांमध्ये जेव्हा रिॲक्शन होते तेव्हा ॲसिडचा OH जातो आणि अल्कोहोलचा H जातो. हे कोणी आपल्याला समजून सांगितलं, कोणी प्रूव्ह करून दिलं? ट्रेसर टेक्निकनुसार. तर या ट्रेसर टेक्निकच्या मुद्द्यावरतीच MCQ तयार होत असतात आणि त्या MCQ मध्ये कुठले वाक्य असू शकतील ते आपण या ठिकाणी दिलेत. म्हणजे जवळपास 5 प्रकारचे समानार्थी वाक्य या ठिकाणी तुमच्या समोर दिलेत. सगळ्यांचा अर्थ एकच आहे, जो अर्थ मी तुम्हाला आता सांगितला की ॲसिडचा कोण जाणार? OH आणि अल्कोहोलचा कोण जाणार? H. हे फक्त फिरून फिरून वाक्य त्या ठिकाणी दिलेत आणि हे MCQचे ऑप्शन्समध्ये दिलेले असतात. पहिलं वाक्य काय दिलंय बघा. पहिलं वाक्य आहे OH ऑफ ॲसिड इज रिप्लेस्ड बाय OR ऑफ अल्कोहोल. बघा तुम्ही, OH ऑफ ॲसिड इज रिप्लेस्ड बाय OR ऑफ अल्कोहोल अकॉर्डिंग टू ट्रेसर टेक्निक. दुसरं वाक्य काय आहे? OH ऑफ ॲसिड अँड H ऑफ अल्कोहोल इज रिमूव्ड ॲज अ वॉटर. OH of alcohol, OH of acid and H of alcohol is removed as a water. वॉटर म्हणून ते रिमूव्ह झालेलं आहे. शेवटचं वाक्य पहिले घेऊ आपण. ऑक्सिजन ऑफ अल्कोहोल रिमेन्स इन एस्टर. बघा तुम्ही, RC डबल बॉन्ड OR डॅश असा आपल्याला एस्टर मिळत असतो. हा जो आहे हा ऑक्सिजन अल्कोहोल मधला आहे. म्हणजेच ऑक्सिजन ऑफ अल्कोहोल रिमेन्स इन एस्टर हे आपल्याला प्रामुख्याने लक्षामध्ये घेणं आहे. पुढला एक प्रश्न काय असतो लक्षात घ्या. तुम्हाला काय करतात? एक रिॲक्शन लिहून देतात. इथे सांगतो मी, एक रिॲक्शन लिहून देतात आणि ऍसिड मधल्या या ऑक्सिजन वरती असा स्टार करतात. याला म्हणतात ते लेबल्ड रेडिओ आयसोटोपिक ऑक्सिजन. काय म्हणतात? लेबल्ड रेडिओ आयसोटोपिक ऑक्सिजन. मी प्रश्न सांगतो तुम्हाला काय असेल. Acetic acid with a label radioisotopic oxygen when reacts with a ethyl alcohol to get ethyl acetate. This radioisotopic label oxygen is found in. कोणामध्ये तुम्हाला हा सापडेल? तर हा जो रेडिओ आयसोटोपिक लेबल ऑक्सिजन जो आहे तो तुम्हाला कोणामध्ये सापडणार आहे? वॉटरमध्ये सापडणार आहे. तो कोणामध्ये सापडेल तुम्हाला? वॉटर. म्हणजे जर का त्यांनी तुम्हाला असं म्हटलं की रेडिओ आयसोटोपिक लेबल ऑक्सिजन ॲसिडचा आहे तर तो कोणामध्ये सापडेल? वॉटरमध्ये. दुसऱ्या वेळेला फिरवून प्रश्न काय करतात? याला रेडिओ आयसोटोपिक लेबल ऑक्सिजनच्या ऐवजी याला करतात लेबल रेडिओ आयसोटोपिक ऑक्सिजन. म्हणजे जणू काही या ऑक्सिजनवर ठप्पा मारलेला आहे अल्कोहोलच्या आणि ते म्हणतात हा ठप्पा मारलेला जो ऑक्सिजन आहे तो एस्टरमध्ये सापडेल की वॉटरमध्ये सापडेल? जर का अल्कोहोलचा ऑक्सिजन असेल तर तो तुम्हाला साहजिकच कोणामध्ये सापडेल? एस्टरमध्ये सापडणार आहे. असे 5 वाक्य या ठिकाणी दिलेले आहेत. सगळे समानार्थी आहे. सगळ्याचा अर्थ एकच आहे. अल्कोहोलचा H जाणार, ॲसिडचा कोण जाणार? OH. दुसरा मुद्दा किंवा OH ऑफ ॲसिड इज रिप्लेस्ड बाय OR ऑफ अल्कोहोल. तिसरा मुद्दा, दी ऑक्सिजन ऑफ अल्कोहोल रिमेन्स इन एस्टर. चौथा मुद्दा, इफ ॲसिड कंटेन लेबल ऑक्सिजन देन दॅट लेबल ऑक्सिजन इज फाउंड इन वॉटर. इफ अल्कोहोल कंटेन लेबल ऑक्सिजन then label oxygen is found in ester. All these are the points according to tracer technique.